सावध झालो हरीच्या आलो जागरणा. रामकृष्ण हरी. भक्तजन हो, आज भावार्थासाठी घेतलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील 4 चरणांचा अतिशय गोड आहे. तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात, सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गर्दत असे. पळोनिया गेली झोप होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. सावध झालो असे दोनदा म्हणून तुकाराम महाराज जागृतीची तीव्रता सांगत आहेत. या ठिकाणी जागृती ही कशाची आहे तर ती परमार्थाची आहे. त्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. वैष्णव म्हणजेच हरिभक्त, आणि हरिभक्त एकत्र येऊन भगवंताचे गोड चिंतन भजन करत आहेत. ही जी गर्जना नाद आहे तो भगवंताच्या नामाचा आहे. हे वैष्णव भगवंताच्या नामाचा अखंड जय जयकार करत आहेत. पुढे म्हणतात, पळोनिया गेली झोप होते पाप आडते. इथे झोप म्हणजे अज्ञान, ईश्वरापासून दूर करणारी निष्क्रियता. ते म्हणतात, नाम साधनेच्या आड येणारी झोप आता उडून गेली आहे आणि आत्मा जागृत झाला आहे. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. या 4थ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की जिथे हरिभक्तांचे नामस्मरण भजन चिंतन चालू आहे तिथे भगवंताची कृपा आहे. जिथे भगवंताला प्रेमाने आळवले तिथे भगवंत प्रकट होतात. या अभंगातून तुकोबाराय तुम्हा पामरांना अतिशय मोलाचा संदेश देत आहेत की मी सावध झालो आहे, आपणही सावध व्हा आणि हरीचा जागर करा. म्हणजेच त्याचे नामस्मरण चिंतन भजन करा. ही जी झोप आहे अज्ञानरूपी, या झोपेतून तुम्ही जागे व्हा आणि हरिभजनाला लागा. खात्रीने तुमच्यावर भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या नामात रहा. समाधान फक्त तिथेच आहे. विषयातील समाधान हे शाश्वत नाही, ते क्षणभंगूर आहे. श्रोते हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा की जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. रामकृष्ण हरी.